राजीव पाटील साहेब जर जिंकले असते तर त्यांनी विषय घेतला असता का? हा नसता घेतला. ते पडले हरले म्हणून आता त्यांचं मताधिक्य, मी त्यांची एक स्टेटमेंट बघितली. ते बोलले की वाढीव मतदान झालेलं आहे 65,000, म्हणजे लोकसभेला जे मतदान पडलेले आहे त्याच्यापेक्षा 65,000 हे ग्रामीण मतदारसंघात मतदान वाढलेलं आहे. मग ते 66,000ने निवडून आले राजेश मोरे, मग ते कसं काय? हा याच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह केलं. लोकसभेची गणितं आणि विधानसभेची गणितं ही वेगळी असतात पाटील साहेब. तुम्ही आता आमचं उदाहरण बघा. कपिल पाटील साहेब केंद्रीय राज्यमंत्री होते, युतीचे एवढे मोठे नेते होते, पण लोकसभेला त्यांना टोटल मतदान 1,07,000 पडलेलं आहे. आणि मी एक साधा कार्यकर्ता आहे शिवसेनेचा, पण महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे आणि लोकांच्या आशीर्वादामुळे मी 1,24,000वर पोचलो. लोकांची भूमिका बदलत असते, नगरसेवकाला भूमिका बदलते, विधानसभेला भूमिका बदलते आणि लोकसभेला भूमिका बदलते. त्यामुळे तो मतदानाचा आकडा पकडून तुम्ही जर सांगत असाल की ते 65,000 वाढलेलं मतदान हे सगळं राजेश मोरेंना पडलं का, तर तसं नाही. आधीच्या मतदानामध्ये पण राजेश मोरेंना मतदान पडू शकलं असेल ना. तर तो विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आणि खरोखर जर EVMचं हे असेल तर विरोधकांनी ते सिद्ध करून दाखवावं. आम्ही त्याला कधीही तयार आहोत. त्याच्यासाठी पळण्याची काय गरज आहे आम्हाला? शिंदेसाहेब गावाला गेले तर श्रीकांत शिंदे आहेत, श्रीकांत शिंदे नसेल तर आम्ही आहेत सर्वजण. आम्हाला घ्या एका याच्यावरती मंचावरती आणि मग विचारा की EVM मुळे जिंकले तुम्ही का हरले, तर आम्ही दाखवून देऊ, सप्रमाण दाखवून देऊ आम्ही. त्यामुळे हा EVMचा विषयासाठी दरेगावला पळणं वगैरे हे म्हणजे मला राजू पाटलांकडनं तशी अपेक्षा नव्हती. ठीक आहे, विरोधात लढले त्यांच्या म्हणून त्यांचा आकस असेल वगैरे काय, आम्ही ठणकावून निवडून आलोय, त्यामुळे आम्ही ठणकावूनच उत्तर देणार.